नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बोधी महाविहार मुक्त झालंच पाहिजे। महाबोधी महाविहार मुक्त झालंच पाहिजे। तथागत गौतम बुद्धांचा जय हो। महाकारुणी तथागत गौतम बुद्धांचा जय हो। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांचा जय हो। सम्राट अशोकांचा जय हो। अनागरिक धम्मपालांचा जय हो। होश में आ, होश में आ, बिहार सरकार होश में आ, होश में आ, होश में आ, बिहार सरकार होश में आ, होश में आ, होश में आ, बिहार सरकार होश में आ। पीटी ऍक्ट रद्द झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे। पीटी ऍक्ट रद्द झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे। एस न्यूज महाराष्ट्राच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं स्वागत करतोय। आज 16 एप्रिल 2025 या रोजी ठाणे येथील कोट नाका या ठिकाणी महाबोधी विहार यासाठी एक साखळी उपोषण ठेवण्यात आलेलं आहे। या संदर्भात आपण इथे पूज्य भंते आहे त्यांना विचारणार आहोत। भंतेजी, आज तुमचं इथे या ठिकाणी साखळी उपोषण होते, कशा संदर्भात साखळी उपोषण आहे, काय सांगणार आहे तुम्ही? महाबोधी महाविहार जो बुद्धगयेच्या ठिकाणी आहे ते मुक्त करण्यासाठी आंदोलन संपूर्ण भारतभर आणि विश्वामध्ये चालू आहेत। महाराष्ट्रामध्येही अनेक जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये आंदोलन होऊन सुद्धा त्याचप्रमाणे ठाणे शहराच्या वतीने सुद्धा मागच्या 25 तारखेला आंदोलन झालेलं असून तेव्हा आम्ही शासनाला इथे जिल्हाधिकारी आणि अन्य विभागात अर्ज दिलेले, जर पुढील 20-25 दिवसात निर्णय होत नसतील तर आम्ही 16 तारखेपासून अर्थात बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनंतर लगेचच साखळी उपोषण आणि विराट महामोर्चा या ठिकाणी ठाणे शहरामध्ये घेऊ संपूर्ण जिल्ह्याच्या वतीने। या अनुषंगाने आजपासून 10 दिवसीय साखळी उपोषण 27 तारखेपर्यंत कोर्टनाका ठाणे येथे चालू असणार आणि 27 तारखेला सायंकाळी दुपारी 3:30 वाजता ठाणे पश्चिम बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा येथून विराट शांततेचा महामोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत होईल। ते ज्या ठिकाणी त्या रॅलीमध्ये लाखो लोकांचा उपस्थिती असणार आहेत। बौद्धांवर जो अन्याय होत आहे, बौद्धांचा जो सर्वोच्च तीर्थस्थळ धम्मस्थान संबोधी स्थान केंद्र सरकार आणि बिहार सरकारने 1949ला षडयंत्र रचून बौद्धांसोबत फसवणूक करून एक काळा कायदा ज्याला BT ॲक्ट म्हणतात असे कायदा बनवून हिसकावून घेतलेला आहे। त्याचं प्रबंधन ब्राह्मणाच्या हातात दिलेलं आहे। ते प्रबंधन बौद्धांच्या हातात आलं पाहिजे। आमच्या सर्वात पवित्र महाबोधी महाविहाराचा गर्भगृहामध्ये त्याचप्रमाणे महाबोधीचा परिसरामध्येही बऱ्याचशे देवदेवी कर्मकांड पिंडदान इत्यादी गोष्टींचा तिथे शिरकाव झालेला आहे, ते सर्व बंद व्हायला पाहिजे। म्हणून आम्ही या ठिकाणी राज्य सरकारला नम्रतेने विनंती करू इच्छितो, त्यांनी लवकरात लवकर हा विषय विधानसभेमध्ये घेऊन तिथे बौद्धांच्या बाजूने त्यांनी ठराव पास करून केंद्रातील मोदी सरकार आणि बिहार राज्यातील नितीश कुमार सरकार यांना महाराष्ट्र राज्याचे ठराव त्यांना पुस्त करावेत आणि महाबोधी महाविहार मुक्त करून घेण्यासाठी इथले प्रस्थापित राज्य चालवणारे आपले मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब, गृहमंत्री यांनी लवकरात लवकर पुढाकार घेऊन बौद्धांना न्याय मिळवून द्यावे, त्यासाठी आम्ही या ठिकाणी उपोषण आणि आंदोलन सुरू केलेलं आहे। जसं की तुम्ही आता म्हणालात की जो BT ॲक्ट कायदा आहे 1949चा, या संदर्भामध्ये तुम्ही काय सांगणार आहात? हा जो 1949चा कायदा आहे त्यामध्ये जो 5 गैरबौद्ध आणि 5 बौद्ध असे त्यांनी ट्रस्टमध्ये तरतूद ठेवलेला आहे, परंतु 4 बौद्ध जरी ठेवले तरी ते 4 बौद्धही बिहार सरकारच्या इशाऱ्यावरून नियुक्त करण्यात येते, म्हणजे तेही एका प्रकारे ते परोक्ष रूपाने गैरबौद्धच असतात। म्हणून प्रबंधन समितीमध्ये एक प्रकारे बौद्धांचा हस्तक्षेपच नाही असं म्हणता येईल आणि त्याप्रमाणे त्या कायद्यामध्ये बऱ्याचशा असं गोष्टी तेथे नमूद केलेल्या आहेत। तिथे गैरबौद्धांचा जो परंपरेचा विरोधातसुद्धा कर्मकांड पिंडदान पूजापाठ करता येईल। त्यामुळे महाविहारामध्ये एक वेगळेच वातावरण तयार झाले। बौद्ध लोक अन्वयी म्हणून आपण जेव्हा जेव्हा जातो खूप आमच्या मनामध्ये व्यथा उत्पन्न होतो। ते सर्व बघून आमचं हृदय रडून येते। काय जगामध्ये सर्वात जो पवित्र स्थान म्हणजे महाबोधी महाविहार
आणि भगवान बुद्धाने जिथे 2500 वर्षापूर्वी ज्ञान प्राप्त करून सम्यक संबुद्ध झालेले आहेत आणि त्या संबोधी स्थळातून संपूर्ण जगाला शांततेचा संदेश दिलेला आहे। तेच स्थळ आता बौद्धांच्या हाती नाही। बौद्धांचा भगवान बुद्धाने शिकवलेलं मध्यम मार्गाचा, अष्टांगिक मार्गाचा, 10 पारमितेचा त्या ठिकाणी आम्ही स्वतंत्रपणे तिथे प्रॅक्टिस नाही करू शकत। अन्य बऱ्याचशे तिथे वेगळे बाऊस प्रतिज्ञेच्या विरोधात बौद्ध विविध प्रकारचे कर्मकांड होत असतात। हे एक शोकांतिका आहेत। मोदी सरकारसाठी, बिहार सरकारसाठी, संपूर्ण जगाला एक हे संदेश देण्याचं एक चांगलंच एक अवसर आहे। त्यांनी बौद्धांवर न्याय करून दाखवावा। बौद्धांचा स्थळ आम्ही कोणाचा धर्मस्थळ हिसकावून घेण्यासाठी हा आंदोलन नाही, बौद्धांचा धर्मस्थळ तीर्थस्थान आम्ही संरक्षण करण्यासाठीच आमचं हा आंदोलन आहे। जसं की आता आपण पाहिलं की भंतेजीने सांगितलेलं आहे की आजपासून 10 दिवसीय साखळी उपोषण असणार आहे। येणाऱ्या 27 तारखेला याच्या साखळी उपोषणाचं रूपांतर महाविराट मोर्चामध्ये होणार आहे असं भंतेजीने सांगितलेलं आहे। कॅमेरामॅन संजय वाघसोबत व्हिडिओ ठाणे। शुभकामनाएं। हम महाबोधि महाविहार मुक्ति आंदोलन की तरफ से सारे उपासक आपको विनती करते हैं, ये आंदोलन पिछले 3 महीने से जो बुद्ध गया में शुरू है, हम सभी भारतीयों को विनती करते हैं कि आप इस आंदोलन के साथ खड़े हो जाइए, क्योंकि हमारी मांग जो है वो न्यायिक है। जहाँ पे तथागत गौतम बुद्ध को संबोधि प्राप्त हुई थी, ऐसी बुद्ध गया में आज अतिक्रमण किया गया है। जो मनोवादी विचारधारा है, वो मनोवादी विचारधारा तथागत गौतम बुद्ध के शिल्प को ऐसे बता रही है कि वो एक धर्म के देवता है, पर वहाँ पे अगर आप जाओगे तो आपको पता चलेगा वो तथागत गौतम बुद्ध की ही शिल्प है, मूर्तियाँ है। आप ज़बरदस्ती उसको माला पहना के, अबीर लगा के, कुमकुम लगा के अगर दूसरे भगवान बताओगे तो वो कैसे चलेगा। आज पूरे विश्व में इसी का डंका बज रहा है कि महाबोधि में ये सब आंदोलन चल रहा है, तो भारतीय सरकार वहाँ पे क्या करी है। मोदी जी, आप कितने भी दुनिया में जाके घूमिए, लेकिन आपको ये पता चलना होगा कि आप दुनिया में जाके आप झूठ को सच नहीं साबित कर सकते। ये सच्चाई यही है कि महाबोधि महाविहार में तथागत गौतम बुद्ध का ही अस्तित्व है, दूसरे किसी भी धर्म का अस्तित्व वहाँ पे नहीं है। तो हम ये आपको कहना चाहेंगे, जल्द से जल्द नीतीश सरकार और मोदी सरकार इस पे निर्णय लीजिए और सारा बुद्ध गया का व्यवस्थापन हमारे बौद्धों को दीजिए, ताकि हम आपके साथ अच्छी तरीके से रह पाए। जय भीम, नमो बुद्धाय।